नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचं इतिहास या इतिहासाच्या पुस्तकातील पाठ क्रमांक 7 विज्ञान आणि तंत्रज्ञान बघणार आहोत। हा पाठ आपल्या टीईटी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याला प्रश्न या पाठामधनं विचारले गेलेले आहेत। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। बघा, भारतीय अणुऊर्जा आयोग। आता भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती आणि या विचारातूनच त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली। आणि या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते। ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे की अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर होमी भाभा होते। हा सर्व पाठ विज्ञान व तंत्रज्ञान याच्याविषयीच असणार आहे। आता या अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे, अन्नधान्य टिकवणे यासाठीचे जे काही प्रगत तंत्रज्ञान आहे ते उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती। 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली। हे सुद्धा महत्त्वाचं आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये पहिलं शेवटचं विचारलं जातं। तो विचारलं जाऊ शकतं की भारताची पहिली अणुभट्टी कुठली होती, तर त्याचं योग्य उत्तर असेल अप्सरा। त्यानंतर बघा, 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, हा दिवस देशभर विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पुढे बघूया आपण, 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली। त्यानंतर बघा, थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तमिळनाडू राज्यामध्ये कल्पक्कम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं। अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टरची जी काही भूमिका असते ती भूमिका महत्त्वाची असते। आता अणुशक्तीच्या निर्मितीसाठी जड पाणी लागतं आणि मग अशा जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले गेले। अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचं म्हणजे हेवी वॉटर देशांतर्गत उत्पादन मोठ्या प्रमाणावर आणि संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली आणि पुढे हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेचं नाव हेवी वॉटर बोर्ड असं ठेवण्यात आलं। पुढे आपण बघूया ध्रुव अणुभट्टीविषयी। मुंबईजवळील तुर्बे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली। युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो। बघा, युरेनियमचा जो काही धातू आहे त्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ही ध्रुव अणुभट्टी महत्त्वाची आहे। तुर्बे येथील केंद्रामध्ये बघा, सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते। त्यांचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रामध्ये केला जातो। पुढे आपण बघूया न्यूक्लिअर पॉवर कोऑपरेशन ऑफ इंडिया, ज्याला NPCIL असं म्हणतात। अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये NPCIL या कंपनीची स्थापना करण्यात आली। सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचं तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी आणि देशाला स्वावलंबी बनण्यासाठी या NPCIL ची स्थापना करण्यात आलेली होती। त्यानंतर आपण बघूया भारताने केलेल्या अणुचाचण्यांविषयी। पोखरण येथील भारताची पहिली अणुचाचणी। बघा, शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली। त्या काळामध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या। भारताने हा जो काही निर्णय घेतला अणुचाचणी करण्याचा, हा निर्णय चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी चाललेली धडपड याच्यामुळे आपण त्या ठिकाणी अणुचाचणी केलेली होती। अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना या चाचणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता। लक्षात ठेवा, बघा या ठिकाणी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना। प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला
मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण गावाची निवड करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा 1974 मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयांशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेवर विसंबून राहता भारताने स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचं धोरण स्वीकारलं आणि यातूनच भारत हा अमेरिका, सोव्हिएत रशिया, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेमध्ये जाऊन बसला. दुसरी अणुचाचणी ही 11 मे 1998 रोजी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी म्हणजे पोखरण या ठिकाणी झाली. या दिवशी बघा 11 मे 1998 ला 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची चाचणी होती. त्यावेळेस प्रधानमंत्री हे अटल बिहारी वाजपेयी होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही त्या ठिकाणी दिलेली होती. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे कोणी म्हटलेलं होतं की भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही, तर त्याचं योग्य उत्तर असेल प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळीचे प्रधानमंत्री. आता दुसरी अणुचाचणी झाल्यानंतर सुद्धा अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादलेले होते. पुढे आपण बघूया भारताने केलेला क्षेपणास्त्रांचा विकास. त्याच्यामध्ये पहिलं क्षेपणास्त्र आहे पृथ्वी. बघा 1998 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राची आणि 1989 मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे IGMDP याच्या अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कुठली क्षेपणास्त्र बनवली गेली होती, तर याचं योग्य उत्तर असेल मग पृथ्वी आणि अग्नी. त्याचप्रमाणे IGMDP याचा लॉंग फॉर्म काय आहे किंवा हा कार्यक्रम कशाशी संबंधित होता. पुढे बघा त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, जिला आपण DRDO म्हणतो, या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली. तर DRDOने ही क्षेपणास्त्र निर्माण केलेली होती आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी क्षेपणास्त्र त्या ठिकाणी तयार झाली. बघा पृथ्वी हे जे काही क्षेपणास्त्र आहे हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे आणि ते पायदळाकडे आहे. त्याच्यानंतर पृथ्वी 2 हे वायुदलाकडे आहे आणि पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलेलं आहे. पृथ्वी क्षेपणास्त्र जे आहे त्याची जी काही आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे ती आहे 500 ते 1000 किलो. म्हणजे 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके पृथ्वी हे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतं. त्याचप्रमाणे न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणे पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य आहे. बघा पृथ्वी हे जे क्षेपणास्त्र आहे ते 150 ते 300 किलोमीटरचं जे काही अंतर आहे त्या अंतरापर्यंत मारा करू शकतं. त्यानंतर पुढचं जे क्षेपणास्त्र आहे ते आहे अग्नी क्षेपणास्त्र. चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नी 1 ची चाचणी केली गेली. अग्नी 1 ची चाचणी घेण्यात आली. या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला हा 700 किलोमीटर इतका होता. बघा जोड्या लावामध्ये विचारू शकतात अग्नीची रेंज किती होती, 700 किलोमीटर, आणि वरती जी काय आपण पृथ्वी बघितलं त्या पृथ्वीची रेंज ही 150 ते 300 किलोमीटर होती. अग्नीची त्याच्यापेक्षा जास्त होती, 700 किलोमीटर होती. अग्नीनंतर अग्नी 2, अग्नी 1 नंतर अग्नी 2 आणि अग्नी 3 यांची सुद्धा निर्मिती करण्यात आली. तो ऑब्व्हियसली अग्नी 2 अग्नी 3 यांची जी रेंज आहे ती अग्नीपेक्षा जास्तच असणार, म्हणजे 700 किलोमीटर पेक्षा जास्तच असणार आहे. त्यानंतर बघा आकाश नाग क्षेपणास्त्र. या नाग क्षेपणास्त्रावरती प्रश्न विचारून गेलेला आहे की फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं क्षेपणास्त्र कुठलं, आणि 4 ऑप्शन दिलेले होते. त्याच्यामध्ये नाग हे सुद्धा ऑप्शन होतं आणि तेच आपलं योग्य उत्तर होतं. बघा आकाश, जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झाली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलोची विस्फोटके स्वनातीत म्हणजे सुपरसॉनिक वेगाने वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. बघा आकाश विषयी लक्षात ठेवा, जमिनीवरून आकाशात मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. 1990 मध्ये याची निर्मिती झाली. 30 किलोमीटर याची रेंज आहे आणि 720 किलो विस्फोटके वाहून नेण्याची याची क्षमता आहे आणि हे एक सुपरसोनिक मिसाईल आहे, क्षेपणास्त्र आहे.
त्याच्यानंतर नाग हे जे क्षेपणास्त्र आहे हे शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. फायर अँड फॉरगेट स्वरूपाचं हे क्षेपणास्त्र आहे. त्यानंतर बघा, क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करदृष्ट्या सुरक्षित झाला आहे. आता आपण बघूया अवकाश संशोधनाविषयी. बघा, केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटर वरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. तर अग्निबाणावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारताच्या पहिल्या अग्निबाणाचं प्रक्षेपण हे कुठून केलं गेलं होतं. तर हे थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून केलं गेलं होतं. आणि थुंबा कुठे आहे तर केरळ राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, 1967 मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी 75 किंवा रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केलं गेलं. याच्या पुढचा टप्पा म्हणजे 1975 मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने पहिल्या भारतीय आर्यभट्ट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे आर्यभट्ट याच्याविषयी आपण बघितलं होतं. हा भारताचा पहिला उपग्रह होता जो प्रक्षेपित करण्यात आलेला होता रशियाच्या मदतीने 1975 मध्ये. त्यानंतर बघा, तुम्हाला विचारलंय, माहिती आहे का तुम्हाला, भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत 1958 साली DRDO ची स्थापना झाली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO ची स्थापना 1958 मध्ये झाली. आणि हे भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अंतर्गत येतं, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. संरक्षणाची साधने असतील, उपकरणे असतील आणि शस्त्रास्त्रे असतील या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवणं हा DRDOचा उद्देश आहे. 1983 नंतर बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली DRDOने अनेक क्षेपणास्त्र विकसित केली. क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर कलाम यांनी मोठे योगदान दिले आणि म्हणून आपण डॉक्टर कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन असं म्हणतो, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. डॉक्टर कलाम यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचं जनक तसंच मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आणि हा प्रश्न तुम्हाला TET एक्झामला विचारला गेलाय की मिसाईल मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं, आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये APJ अब्दुल कलाम दिलेलं होतं 4 ऑप्शन मध्ये. त्याच्यानंतर पुढे बघा, इस्रो हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्यासाठी. इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही जी काही संस्था आहे ही संस्था अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम आणि अग्निबाणासंबंधित यशस्वी उपक्रम साध्य केल्यावर अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्यासाठी आपण इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी केलेली होती. आता लक्षात ठेवा, महत्वाचं आहे की हे इस्रोचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्य कार्यालय आहे, हे बंगळुरू या ठिकाणी आहे. अंतरिक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश तळ कार्यान्वित केला. बघा, इम्पॉर्टंट आहे 2-3 गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या की इस्रोचा लॉंग फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना कधी झाली होती 15 ऑगस्ट 1969 ला. का बरं स्थापना झाली होती तर अवकाश क्षेत्रामध्ये अधिक संशोधन करण्यासाठी. त्याचप्रमाणे इस्रोचं हेडक्वार्टर मुख्यालय हे कुठे आहे तर बंगळुरूला आहे. आणि अंतरिक्षामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने त्यांचा जो काही लॉन्च पॅड आहे तो आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणी त्यांनी कार्यान्वित केलेला होता. तर लक्षात ठेवा, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे बघूया भास्कर 1 विषय. बघा, 1979 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचं निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठवला. देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. या तंत्राच्या मदतीने भूगर्भ विषयक, पर्यावरण विषयक, जंगल विषयक काढलेली छायाचित्रे महत्वाची होती. या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्र विज्ञान म्हणजे ओशनोग्राफी मध्ये झाला. 1981 मध्ये बघा, भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया या देशातून पाठवण्यात आला. तर लक्षात ठेवा, भास्कर 1 हा उपग्रह कशाशी संबंधित आहे तर भारतामध्ये असलेले पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज बांधता यावा म्हणून आपण तो भास्कर 1 उपग्रह सोडलेला होता. पुढचं सुद्धा महत्वाचं आहे ते आहे ऍपल. बघा, ऍपल काय होतं तर इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ऍपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह होता. आणि तो 19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना येथून तो सोडण्यात आला होता. येथून हा पाठवण्यात आला होता. IMP आहे किंवा म्हणा व्हेरी IMP आहे यावर प्रश्न येऊ शकतो. ऍपल उपग्रह कुठल्या प्रकारचा उपग्रह होता तर दूरसंचार उपग्रह होता. आणि हा कुठून पाठवण्यात आलेला होता फ्रेंच गियानावरनं पाठवण्यात आलेला होता. बघा, इस्रोनेच बनवलेला होता ऍपल.
ऍपलमुळे बघा शिक्षण क्षेत्राला मदत झाली. आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश आपला सफल झाला. पुढे आपण बघूया इन्सॅट विषयी. बघा इंडियन नॅशनल सॅटेलाइट म्हणजे इन्सॅट ऑगस्ट 1983 मध्ये इन्सॅट 1B या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं आणि ह्या उपग्रहामुळे भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी, हवामानाचा अंदाज वर्तवणे आणि अंतरिक्ष विभाग या क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली. बघा इन्सॅटमुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडता आली. मग विचारलं जाऊ शकतं आकाशवाणी केंद्रे एकमेकांना जोडण्यासाठी कुठल्या सॅटेलाइटचा उपयोग केला गेला, तर इन्सॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइटचा. बघा या यंत्रणेचा उपयोग आपतग्रस्तांचा शोध आणि बचाव, त्याचप्रमाणे जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी हवामानाचा पूर्वांदाज बांधण्यासाठी, वादळांचा शोध आणि मागोवा घेण्यासाठी, टेलिमेडिसिन आणि शैक्षणिक संस्थांना इन्सॅटचा उपयोग होत आहे. इन्सॅट प्रणालीतील टेलिमेडिसिन इम्पॉर्टंट आहे. बघा टेलिमेडिसिन सेवा, ह्या सेवेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषध उपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न की कुठल्या प्रणालीमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषध उपचार सहज उपलब्ध होतात, तर ते तंत्रज्ञान आहे टेलिमेडिसिन. ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे, मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णांसाठी इन्सॅट द्वारा जोडली गेली आहेत. पुढे आपण बघूया भारताची तंत्रज्ञानातील प्रगती. बघा रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. हे सुद्धा महत्वाचं आहे. या कारखान्यात बघा वाफेची इंजिने, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. बघा पहिला आलेलं या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती कुठे झाली, तर ही वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये झाली आणि इथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे सुद्धा इथनं इंजिनांची निर्यात सुरू झाली. म्हणजे भारत हा इंजिन निर्यात करू लागला श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम या देशांना. पुढे बघूया आपण टेलेक्स सेवा. बघा देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारे टेलेक्स सेवा 1963 मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. हे सुद्धा महत्वाचं आहे. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला आणि या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रामध्ये सुरू झाला. 1990 नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या टेलेक्स सेवेचं महत्व संपुष्टात आलं. उपग्रह दूरसंचार केंद्र. बघा कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने देशांतर्गत संदेश दळणवळण म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन शक्य व्हावे यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी आणि उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले देशांतर्गत डोमेस्टिक उपग्रह दूरसंचार भूकेंद्र 1967 मध्ये अहमदाबाद जवळील जोधपुरा टेकरा या भागात उभारण्यात आलं. महत्वाचं आहे, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशांतर्गत उपग्रह दूरसंचार भूकेंद्र हे कुठे स्थापन करण्यात आलेलं होतं, तर हे अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात स्थापन करण्यात आलेलं होतं. किंवा जोधपूर टेकरा हे कशाशी संबंधित आहे किंवा कशाजवळ आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामुळे बघा भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचं व त्याच्या कार्यप्रणालीचं देशांतर्गत प्रशिक्षण देणे सुलभ झालं. 1970 मध्ये बघा पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असं भूकेंद्र उभारण्यात आलं. आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठीचं केंद्र हे आर्वी पुण्याजवळ उभारण्यात आलेलं होतं 1970 मध्ये. त्यानंतर बघा पिनकोड 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल व तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड म्हणजे पिनकोड पद्धती चालू केली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा याचा हेतू आहे. या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले. पिनकोड मधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात, दुसरा क्रमांक उपविभाग दर्शवतो आणि तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा, तर उर्वरित 3 क्रमांकांद्वारे स्थानिक बटवडा डाकघराची स्थाननिश्चिती करण्यात आली. महाराष्ट्रासाठी बघा 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचवण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. हे तुम्हाला विचारू शकता पिनकोड मधील आकडे काय दाखवतात, दुसरा क्रमांक काय दाखवतो, तिसरा क्रमांक काय दाखवतो, पहिला क्रमांक काय दाखवतो, यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो.
पुढे आपण बघूया ISD इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायल्ड टेलिफोन सर्व्हिस. बघा 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसेसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसंचार सेवेची व्यवस्था करण्याचं काम सुरू झालं. 1976 मध्ये मुंबई व लंडन या दोन शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, छायाचित्रे अशा सेवा सुद्धा सुरू झाल्या. 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेडने VSNLने या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेतली. त्याआधी बघा महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी होती. बघा दूरसंचार सेवेसाठी स्थापन करण्यात आलेली सार्वजनिक कंपनी ही कुठली होती तर महानगर टेलिफोन निगम लिमिटेड. 1990च्या दशकात बघा VSNLने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले. 1990च्या दशकात भारतामध्ये इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी म्हणजे VSNL. या क्षेत्रामध्ये बघा दूरसंचार क्षेत्रामध्ये सॅम पित्रोदा यांचं योगदान लक्षणीय आहे, विचारलं जाऊ शकतं. सॅम पित्रोदा हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते तर दूरसंचार या क्षेत्राशी ते संबंधित होते. त्यानंतर आपण मोबाईल विषयी बघूया. बघा 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. यावेळी मोबाईल हँडसेट हा 45,000 रुपये आणि कॉल दर प्रति मिनिट 17 रुपये होता. 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आल्या आणि त्यामुळे या ज्या सेवा आहेत त्या स्वस्त झाल्या. आपण बघूया भारत संचार निगम लिमिटेड BSNL विषयी. बघा 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. दूरध्वनी सेवेबरोबर सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा या BSNLने उपलब्ध करून दिल्या. आपण बघूया ONGC विषयी. ऑइल अँड नॅचरल गॅस कोऑपरेशन. बघा खनिज तेल असेल, नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणं असेल, त्यांचं उत्पादन वाढवणं असेल, यासाठी 1956 मध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कोऑपरेशन ONGC ची स्थापना झाली. बघा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ONGC कशाशी संबंधित आहे किंवा तिची स्थापना का झाली तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचं उत्पादन वाढवणे, त्याचप्रमाणे त्यांच्या साठ्यांचा शोध घेणे याच्यासाठी ONGC ची स्थापना झाली होती. हे महत्वाचं आहे. बघा आसाम राज्यातील दिग्बोई, त्याचप्रमाणे गुजरातमधील अंकलेश्वर परिसरामध्ये खनिज तेलाचे साठे आपल्याला सापडतात. गुजरातमधील खंबायतच्या आखातात सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आपल्याला सापडतात. बघा आसाममधील दिग्बोई आणि गुजरातमधील अंकलेश्वर या ठिकाणी आपल्याला खनिज तेलाचे साठे सापडतात. त्याचप्रमाणे गुजरातमधील खंबायत या ठिकाणी सुद्धा आपल्याला खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडतात. पुढे आपण बघूया खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोगाने ONGC 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे, हे काय होतं ड्रिल शिप सागरी छिद्रण यंत्र होतं, त्याचं नाव होतं सागर सम्राट, याच्या मदतीने बॉम्बे हाय परिसरामध्ये रशियन संशोधकांच्या मदतीने तेलवीर खोदण्यास प्रारंभ केला. बघा येथे 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यास सुरुवात झाली. पुढे बघा या भागामध्ये 8,500 पेक्षा जास्त तेलविहिरी आणि नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आल्या. यामुळे भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे मुंबई हायमुळे पूर्ण झाली. आता हे महत्वाचं आहे बघा मेट्रोमॅन E श्रीधरन. बघा E श्रीधरन हे मेट्रोमॅन या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे ही त्यांची अजोड कामगिरी आहे. कोकण रेल्वे बघा 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. या मार्गावर बघा एकूण 92 बोगदे आहेत, टनेल आहेत. या मार्गावरील कारबोडे येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. 179 मोठे आणि 1819 छोटे पूल या मार्गावरती आहेत. त्यापैकी हिनावर जवळील शरावती नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा पूल हा सर्वात मोठा पूल आहे. विचारला जाऊ शकतो तुम्हाला सर्वात मोठा रेल्वे पूल आपल्या कोकण रेल्वे मार्गावरचा तो आहे हिनावर जवळील शरावती नदीवरील पूल. त्यानंतर बघा रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. बघा रेल्वे आणि तंत्रज्ञान. आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने अंगीकारलेल्या तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे.
रेल्वे प्रवासाच्या आरक्षण व्यवस्थेत कार्यक्षमता, अचूकता आणि सुसूत्रता यावी म्हणून 1984 मध्ये दिल्लीत सर्वप्रथम संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली। हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की संगणकीकृत आरक्षण व्यवस्था जी रेल्वे प्रवासाच्या आरक्षणाशी संबंधित होती ती सर्वात प्रथम कुठे सुरू करण्यात आली, तर त्याचं योग्य उत्तर असेल दिल्लीमध्ये। ह्याच वर्षी म्हणजे 1984 मध्येच कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली। अशा प्रकारे बघा, भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली, नवनवीन संशोधने केली। भारत हा 19व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश बनला। भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठीच केलेला आहे। भारत हा 21व्या शतकात एक अग्रेसर होण्याच्या उद्देशाने कार्य करत आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण तो पाठ बघितला। येथे तुम्हाला बघा रिकाम्या जागा आणि चुकीची जोडी हे प्रश्न विचारलेले आहेत। जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देता येतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर।